राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माय मराठीचा उत्सव आणि राजभाषा महोत्सव पनवेलमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठी भाषा शिकावी आणि ती अभिमानाने बोलावी हे आपल्या कीर्तनातून दिसून आलं. काय सांगा? पनवेल महानगर अध्यक्ष आमचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय योगेश भाऊ चिले यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की त्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. सध्या दुर्लभ जे झाले ते मराठीमधनं बोलणंच दुर्लभ झाले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची इच्छाच आहे महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. मग महाराष्ट्रातली मराठीत जर टिकली नाही तर मराठी माणूस काय टिकणार. म्हणून साहेब जे आग्रही आहे की मराठीमधनं बोला, दुकानांवर मराठी पाट्या लावा, आपल्या मुलाबाळांना मराठी बोलायला शिकवा, आपणही बोला. आणि ती सन्माननीय राजसाहेबांची तळमळ लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे योगेश भाऊ यांनी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून या फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 ते 6 दिवसांचा उत्सव भरवत आहे आणि भव्य भरवत आहे. मग महाराष्ट्रातील पोवाडे सादर करणारी मंडळी असतील, कीर्तन सादर करणारी मंडळी असतील, मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीची सेवा केली अशा कलावंतांचा सन्मान असेल. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं मराठी सृष्टीतले आपले आदर्श अशोकजी सराफ सर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि त्यांना पुरस्कार दिला. मग त्या मराठी नायकाचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देखील झाला पाहिजे ही तळमळ लक्षात घेऊन योगेश भाऊंनी आज अशोकजी सराफ सरांचा देखील सन्मान केला. आणि यातून काय होतं की पुढच्या पिढ्यांच्या लक्षात येतं की आपली भाषा नेमकी कोणती आहे, आपण कोणत्या परंपरेत जन्माला आलो. आपण जर त्यांना शिकवलं नाही तर आज माणसं इंग्रज आळली बघा. लहान लहान मुलं तर आपल्याला मराठी बोलताना दिसतच नाही. घरात देखील आता मराठी थोडं कमी व्हायला लागलंय. आणि म्हणून मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून आमचे योगेश भाऊ एवढा चांगला धर्मकार्य ते करताय मी तर म्हणतो. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणाले होते, मराठा ते तुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर मराठा ते तुका मिळवावा. म्हणजे काय, मराठी माणूस एकत्रित करा. आणि मराठी माणूस कोणतं, जो मराठी भाषा बोलतोय तो मराठी माणूस. आणि ही सगळी कामगिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहर करते. खूप अभिमानाची बाब आहे. द्याव्या तेवढ्या शुभेच्छा थोड्या आणि करावं तेवढं कौतुक थोडं. महाराष्ट्राचं कलाकृतीतलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व अशोक सराफ मामा यांना पनवेलमध्ये पहिल्यांदाच म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच पहिलाच सत्कार त्यांचा पनवेलमध्ये झाला आणि तोही मनसेच्या आयोजनात त्यांचं पाऊल पनवेलमध्ये पडलं. त्यांचा अभिमान वाटावा असा हा सोहळा ज्येष्ठ लोकांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. काय सांगायला? ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खासियतच आहे की जे कोणालाच सुचत नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुचत असतं. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठीच्या बाबतीत तर अस्मिता वाहणारा हा पक्ष आहे. आम्ही वेळोवेळ कीर्तनातनं सांगतो आणि मी नेहमीच सांगतोय की मला काय राजसाहेबांकडे तिकीट मागायला जायचं नाही किंवा कुठलं काम करून घ्यायचं नाही. आपल्याला सगळ्यांना जर महाराष्ट्र वाचवायचं आहे तर त्या महाराष्ट्रासाठी ज्यांनी वाहून घेतलंय त्यांना सहकार्य करणं, प्रोत्साहित करणं हे बांधवांचं पण कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्हाला जसं संतांनी शिकवलं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे धर्माचं काम करतंय, मराठी अस्मिता जोपासण्याचं काम करतंय. म्हणून हा पक्ष वाढला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे ही महाराष्ट्रातल्या मराठी म्हणून जन्माला आलेल्या हिंदू बांधवाची इच्छा आहे. म्हणून करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. माय मराठी उत्सव आणि राजभाषा महोत्सव हा पनवेलमध्ये दिमागात संपन्न होत आहे. काय यामागची पार्श्वभूमी आणि मराठीसाठी आपला प्रयत्न, मराठी टिकवण्याचा हा प्रयत्न मनसेचा वाखाणण्यात होत आहे, काय सांगाल? खरं तर आमच्या पक्षाचं धोरणच आहे मराठी. आणि आमच्या
आमचे जे वर्षभराचे कार्यक्रम आहेत त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 27 फेब्रुवारीला जो मराठी राजभाषा दिन असतो तो साजरा करतो. आणि तो साजरा याच्यासाठीच करायचा आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला मराठीबद्दलची जाण असली पाहिजे, अस्मिता त्यांची सतत जागृत असली पाहिजे. त्याच्यामुळे हा उत्सव आम्ही इथे मोठ्या दिमाखात साजरा करतो. आणि या उत्सवाच्या निमित्ताने मराठी भाषेचे जे विविध अंग आहेत, जसे कीर्तन असतील, पोवाडे असतील, व्याख्यान असतील, महाराष्ट्रात व्याख्यानाची खूप मोठी परंपरा आहे. ती परंपरा कुठेतरी खंडित होते, ती पुन्हा एकदा आपल्याला जागृत करणं आवश्यक आहे. यासाठी आपण व्याख्यान देखील ठेवलेलं आहे. कोकणातील एक नमन म्हणून प्रकार असतो, जाखाडी पण असते, नमन असतं, कोकणामध्ये शक्तितुरा असतं. त्यापैकी नमन हा प्रकार जो आहे ज्याने आपण आपल्या पौराणिक कथा अभिनयाच्या आधारे मांडत असतो. यात हे जे अंग आहे भाषेचं, हे तरुण पिढीला दाखवण्यासाठी आपण नमनसुद्धा इथे ठेवलेलं आहे. या नमनामधूनच महाराज कोकणामध्ये अनेक मोठे कलाकार या नमनामधून तयार झालेले आहेत. त्यामुळे हे जिवंत राहिलं पाहिजे याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि हा असाच अव्याहत चालू राहील महाराजांच्या संतांच्या आशीर्वादाने, अशी मी ग्वाही देतो. आपल्या ह्या पनवेलमध्ये अशोक सराफ मामांचं आगमन झालं. एक पनवेलकरांना एक प्रत्यक्ष त्यांना पाहता आलं आणि त्यांचं काही गोष्टी त्यांना ऐकता आल्या, घेता आल्या. हा आनंद कसा व्यक्त करा? मी तर मला शब्दच उच्चारता येत नव्हते, इतका खरं तर आनंद झाला होता. अशा एक आयुष्यामध्ये काही दुःख असतं, त्यातलं एक दुःख असतं की तुमच्या आधीच्या पिढीमध्ये जी महान माणसं होऊन गेलेले आहेत त्यांचा तुमचा संपर्क न होणे कधीच आयुष्यामध्ये, याच्यासारखं दुःख नाही. वा वा वा. तर आज मला तो आनंद आहे की 21 महाराष्ट्र भूषण आपल्याकडे आत्तापर्यंत झाले. त्यातल्या किमान एक महाराष्ट्र भूषण तरी माझ्यासोबत उभे राहून गेले. ह्याचा आनंद अवर्णनीय होता. आणि लोकांना सुद्धा म्हणजे आम्ही जो विचार केला होता की खरं तर त्यांचा सत्कार करण्यासाठी कुणीतरी मोठी व्यक्ती येणं गरजेचं होतं, परंतु आम्ही सर्वांनीच विचार केला की सर्वसामान्य नागरिकांच्या, सर्वसामान्य रसिकांच्या प्रेमामुळे अशोक सर महाराष्ट्र भूषणपर्यंत पोहोचू शकले. मग सर्वसामान्य रसिकांनीच त्यांचा सत्कार का नाही करायचा? जेव्हा आपण नागरी सत्कार बोलतो तेव्हा तो नागरिकांनीच करणं खरं तर अगदी समर्पक होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आमच्या कार्यक्रमाला जे ज्येष्ठ नागरिक येतील, ज्यांनी आयुष्यभर अशोक सराफ सरांवरती प्रेम केलं, त्यांच्याच हस्ते त्यांचा सत्कार करायचा. आज तो सोहळा पार पडला. आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. ते आले त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार. आणि